स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड चे जे विद्यार्थी आहेत जे हे अजूनपर्यंत वाट बघत आहेत, रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भातील आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिपत्रक सुद्धा आलेलं आहे आणि अर्ज सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे 7 ते 8 तारीख म्हणजे 9 तारीख लास्ट डेट आहे. 9 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज प्रणाली म्हणजे अर्ज हे गट शिक्षण अधिकारी ज्या तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी आहेत त्या तालुक्यामध्ये तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत. जे गावाजवळील विद्यार्थी आहेत तुम्हाला 3 प्रिफरन्स टाकायचे आहेत. अर्ज पण दिलेला आहे. अर्जाचा समोर व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओमध्ये संपूर्ण अर्जाचा नमुना दिलेला आहे. काय काय टाकायचं हे आपल्याला संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की भंडारा गडचिरोलीची डेट गेलेली आहे. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, काही हिंगोली आहेत विद्यार्थी मित्रांनो की या संदर्भातील ज्या काही जाहिराती आहेत 2 ते दिवसामध्ये येऊ शकतात. आणि असं मी त्यांना फोन करून विचारलं असता ते आपल्याला ही अपडेट माहिती मिळालेली आहे. दुसरा गोष्ट अशी विद्यार्थी मित्रांनो की आचारसंहिता लागणार आहे. त्याच्या पूर्वी हे जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलं जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की इतर ठिकाणी जे काही डीएड बीएड झालेले विद्यार्थी आहेत, जे आपले लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत जे भरले जात आहे, जे 12वी पास आहेत, नंतर पदवीवाले आहेत आणि डीएड बीएड आहेत, यांच्या सुद्धा भरत्या झालेल्या आहेत. यांना नियुक्त्या सुद्धा दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फक्त ज्या जिल्ह्यांच्या ऍड राहिलेल्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. पण त्याची मागची कारणं बीड संदर्भातील, जालना संदर्भातीलही आपण परिपत्रक टाकलेलं आहे. त्याच्या मागची कारणं काय आहे तर आस्थापना आणि समायोजनाच्या बाबतीतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण रत्नागिरीच्या संदर्भातील व्हिडिओ बघू, जे अर्ज कसा आहे आणि कोणत्या पद्धतीने आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरता हा अर्ज आणि इतर ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला परिपत्रक आपल्या चॅनलला उपलब्ध. विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी पदाचे नाव आहे डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत हा अर्ज आहे रत्नागिरीचा. यात फोटो लावायचा आहे. बघा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या नावाने आहे हा. बघा, नंतर समोर कंत्राटी तत्वावर शिक्षक पदाकरता अर्ज, माननीय श्री जे काही असेल ते तुमचं नाव लिहायचं आहे. श्रीमती, मुक्काम पोस्ट, जे गाव असेल, तालुका, त्यात वास्तव्य तुम्ही कुठे राहताय, काय राहताय. रिक्तपदी काम करण्यास इच्छुक आहे तरी मला या शाळेतील रिक्तपदावर नियुक्त करून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यास विनंती. माझी वैयक्तिक माहिती शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे. तुम्हाला या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता संपूर्ण लिहायची आहे. त्यात मोबाईल नंबर, ईमेल ID, पत्ता, जन्मतारीख, दिवस, महिने, तुमचे रोज म्हणजे वय किती आहे त्या संदर्भातील. बहुतेक सर्व जे फॉर्म आहेत हे सर्व सारखेच आहेत. वरील जी माहिती आहे ते तुम्हाला ही माहिती संपूर्ण कुठे नेऊन द्यायची आहे तर गट शिक्षण अधिकारी कार्यालय, म्हणजे ज्या ठिकाणचे तुमचे तालुके आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी जे पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमध्ये असणारा शिक्षण विभाग, या शिक्षण विभागामध्ये तुम्हाला आस्थापनेमध्ये हे अर्ज नेऊन द्यायचे आहे. याची लास्ट तारीख 9 तारीख आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही इतर तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत, डीएड बीएड झालेले विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांनी या अर्जाचा जो नमुना आहे हा अर्जाचा नमुना आपल्या टेलिग्रामच्या स्नेहनील स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर जे काही जाहिराती आहे, भंडारा, गोंदिया जिल्ह्याची, चंद्रपूर जिल्ह्याची जाहिराती येत्या 2 दिवसात किंवा सोमवारपर्यंत येणार आहे. हे आपल्याला अपडेट मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याचे विद्यार्थी असतील त्यांनी आवर्जून याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या स्नेहनील स्टार्टअप टीचिंग चॅनलला नक्की जे परिपत्रक येईल या परिपत्रकाचा सुद्धा आपल्याकडे मागोवा घेत राहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि स्नेहनील स्टार्टअप टीचिंग या चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत ते आपल्याला आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.